जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो केवड्याचं पान होतो यावरती आपण लिरिकल स्टेटस एडिटिंग किंवा रील्स एडिटिंग म्हणू शकता. तर बनवलेला व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही ॲनिव्हर्सरी निमित्त देखील यूज करू शकता. इतकी जबरदस्त कॉन्सेप्ट असणार आहे आजची. त्यामुळे व्हिडिओला मित्रांनो पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग आणि स्टेटस एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल लागणार आहे, फॉन्ट्स आणि प्रीसेट लागणार आहेत, सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करू शकता. आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक आहे, त्यावरतीच मटेरियल भेटणार आहे. पण तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करू शकता. कारण टेलिग्रामवरती देखील आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन पण फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुझ्या डोळ्याची कमान फाट्यात तुझी सावली, तुझ्या जोडीनं गोडीनं लक्ष्मीला सोन पावली. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. आणि आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, जराही स्किप न करता बघायचा आहे. कारण सर्व लिरिक्स वगैरे मी टाईप करून दिलेले आहेत. बट आतल्या जे हिडन सेटिंग्स आहेत ते तुम्हाला परफेक्ट बघितल्यानंतरच समजणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. आता इम्पोर्ट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही प्लसवरती क्लिक करायचं. जर तुम्ही नवीन असाल तर क्रिएट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक करून एक टेक्स्ट टाईप करायचं आहे. कुठलाही टेक्स्ट टाईप केल्यानंतर वरती रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आडव्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर जे पण मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला 2 फॉन्ट भेटून जातील. iOS फॉन्ट एक आहे आणि शरद फॉन्ट एक आहे. तर iOS फॉन्टला आपण आधी सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर आपण शरद फॉन्टला सिलेक्ट करायचं. दोन्ही फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर यात तुमचे इम्पोर्ट होऊन जातील. ठीक आहे, तर बघू शकता हा iOS फॉन्ट आहे आणि हा शरद फॉन्ट आहे. ओके, तर दोन्ही फॉन्ट जे आहे ते इम्पोर्ट झाल्यानंतर परत तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करायचे. आधी प्रीसेट इम्पोर्ट नाही करायची आणि जरी प्रीसेट इम्पोर्ट केली असेल तरी ओपन नाही करायची. ओपन करण्यापूर्वी तुम्ही फॉन्ट ॲड करायचे. ओके, आता आपले फॉन्ट ॲड झालेले आहेत. आता आपण प्रीसेट ओपन करून घेऊया. प्रीसेट ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ग्रुप्स बघायला भेटणार आहेत. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो तुमचा असेल तो 9:16 रेशोमधील किंवा कुठल्याही रेशोमधील असो तो तुम्ही ॲड करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, हा इमेजेस जो आहे या 4 फीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथंपर्यंत वाढवायचं आहे. लॉंग प्रेस करून याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे. आता याला जे आहे ते आपण इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी ऑप्शन आहे. तर तिथून तुम्ही याची अल्फा ऑपॅसिटी जी आहे ती 25% आसपास ठेवायची. ओके, 25% अल्फा ऑपॅसिटी ठेवल्यानंतर परत पुढे यायचे 18 सेकंदाजवळ. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जे पण तुमचे फोटोज असतील एक एक करून तुम्ही ॲड करायचे. आपल्याला 3च फोटोज लागणार आहेत फुल फॉर्ममधले. तर आपण 3ही फोटोज जे आहेत ते या टाईपमध्ये ॲड करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे हे 3 फोटोज जे आहेत आपण ॲड करून घेतलेले आहेत. जर फोटो लहान असेल तर तुम्ही 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करू शकता. तर आता याला लॉंग प्रेस करून जे ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून आपण घेतलेले आहेत फोटोंना. त्यानंतर इथं 18 सेकंदाजवळ यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. यात एक व्हिडिओ दिलेला आहे ओव्हरले व्हिडिओ, तर तो ॲड करायचा आहे. ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन किंवा लिनियर डॉग इफेक्ट द्यायचे. तर मी स्क्रीन केलेला आहे. याच लेअरला परत इथून कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक बीटवरती येऊन पेस्ट लेअर करायचं. ओके, म्हणजे या ठिकाणी 3 वेळा तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ ओव्हरले व्हिडिओ दिसायला हवा. त्यानंतर खाली जर बघितलं ग्रुप 3 जे आहेत त्या हाईड आहेत, तर त्याला अशा प्रकारे अनहाईड करायचे. तर तुम्हाला आयकन जो आहे त्याला हाईड केलं होतं मी, तर तो अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे फॉन्ट जे आहेत ते इथून बघायला भेटणार आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जस्ट इथं बघू शकता बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. ओके, 1 नंबरची प्रीसेट जी आहे इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर लास्टला जे 3 फोटोज आपण ॲड केलेले आहेत
या तिन्ही फोटोजना आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 1 नंबरला मी हा पेस्ट केलेला आहे. नंतर पुढं जायचं आहे, इथे एक पेस्ट करायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे आणि या ठिकाणी एक पेस्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर ग्रुप मित्रांनो बघू शकता, काही ग्रुप तुम्हाला असे लहान दिसतील. तर इथं बघू शकता हा 3 नंबरचा ग्रुप थोडा लहान आहे. तर 1 नंबरच्या बीटपर्यंत जायचं आहे आपल्याला. इथं या बीटपर्यंत गेल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करून हा ग्रुप पहिल्यांदा वाढवून घेऊया. त्यानंतर स्टार्टला यायचं. आता हे ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहेत. तर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुप ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं जर बघितलं तुम्ही तर एक तुम्हाला SP क्रिएशन लिहिलेला जो आहे तो एक इमेजेस बघायला भेटेल. तर त्याला आधी डिलीट करून टाकायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही कुठलाही एक फोटो सिलेक्ट करा. आता हा फोटो थोडासा मला रोटेट करायला लागतोय. तर या टाईपमध्ये मी 90 डिग्रीमध्ये रोटेट करेन आणि परत एकदा 10 डिग्री म्हणजे 100 डिग्रीमध्ये बरोबर याला आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे. कारण मायनस जे आहे ते 10 डिग्रीमध्ये आपल्याला इमेजेस कुठलाही असं रोटेट करायचं. तुम्हाला मी नेक्स्ट इमेजमध्ये दाखवतो. बघू शकता याला थोडंसं मी लहान करून घेतो आणि लहान केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचं इमेजेसला. ओके, त्यानंतर बॅक जायचं. बघू शकता बॅक गेल्यानंतर तो इमेजेस प्रॉपर जो आहे तो सेट झालेला आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि त्यातच तुम्हाला बघू शकता 4 ग्रुप जे आहेत ते 4 टेक्स्ट जे आहेत ते हाईड केलेले आहेत. तर ते अनहाईड करून घ्यायचे आहेत. बॅक यायचं आहे, परत 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत तो इमेजेस आपण इथून डिलीट करायचा. प्लसवरती क्लिक करून नेक्स्ट इमेजेस आपल्याला ॲड करून घ्यायचं. नेक्स्ट इमेज ॲड केल्यानंतर नेहमीप्रमाणे याला -10मध्ये +10मध्ये रोटेट करायचं, +10 डिग्रीमध्ये आणि याची साईज कमी करून घ्यायची आपल्याला. साईज कमी केल्यानंतर या टाईपमध्ये असं सेट करून घ्यायचं आहे. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं. बॅकग्राऊंडला घेऊन याला वाढवून घ्यायचं अशा प्रकारे. तर बघू शकता इथं थोडासा आणखीन आपण आतल्या बाजूला घेऊ इमेजेस. जर इथं तुम्हाला अशा प्रकारे इथं जी दिसते अशा प्रकारे जर तुम्हाला लाईन दिसत असेल मध्येच तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जस्ट जे आहे ते जी लाईन आहे ती घालवण्यासाठी या रेक्टँगलवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जाऊन वाईप इफेक्ट आहे. तर इथं एंड जे आहे ते एंड थोडंसं इथून वाढवा म्हणजे ती ब्लॅक लाईन दिसणार नाही. ओके, आणि जर उलटा असेल इमेजेस, हा इमेजेस या बाजूला असेल तर तुम्ही रेक्टँगलवरती जाऊन तुम्हाला इथं वरती स्टार्ट दिसेल, स्टार्टचं तिथून तुम्ही कमी जास्त करू शकता. याला देखील आपण अनहाईड करूया जे टेक्स्ट होते त्याला. तर हा ग्रुप थोडा छोटा झालेला आहे. तर परत एक वेळेस इथंपर्यंत आपण वाढवून घेऊया. तर ग्रुप वाढलेला आहे आणि सेम त्याच पोझिशनने आपण तिसरा देखील जो आहे तो एडिट करून घेऊया. तर तिसऱ्यामध्ये देखील आपण इमेजेस ॲड केलेला आहे आणि दोन्ही टेक्स्ट ऑन केलेले आहेत तिथून. तर बघू शकता अशा प्रकारे हे ग्रुप आपले क्रिएट झालेले आहेत. आता यावरती आपल्याला इफेक्ट्स काय अप्लाय करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यानंतर बॅकला जो इमेज आपण ॲड केलेला आहे त्यावरती जायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं, वरती सर्च करायचं तुम्ही सिम्पल स्टार फाइल्ड. ओके, सिम्पल स्टार फाइल्ड इफेक्ट ॲड करायचं आहे आणि यात पोझिशन जी आहे ती एक्स पोझिशन थोडीशी याच बाजूला घ्यायची आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि वायला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एंडला जायचं आहे इमेजेसच्या एंडला गेल्यानंतर इथं वाय ॲक्सिस सिलेक्ट करायचं आहे आणि वाय ॲक्सिसला सिलेक्ट केल्यानंतर इथून थोडंसं 200च्या आसपास आपण वाय ॲक्सिस घ्यायचं आहे. स्केल थोडाफार वाढवा, साईज थोडीशीच वाढवायची आहे आणि याचा फेदर थोडा जास्त वाढवायचा. ओके, फेदर जास्त वाढवल्यामुळे या टाईपमध्ये तुमचा जो आहे तो स्नो इफेक्ट बॅकग्राऊंडला दिसायला चालू होईल. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर 2 नंबरला एक प्रीसेट मी दिलेले आहे, इथून ती कॉपी करून घ्यायची. कॉपी केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला या ग्रुपमध्ये यायचं आहे. ग्रुपमध्ये 1 नंबरचा जो ग्रुप आहे त्यामध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि 1 नंबरच्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. थोडंसं पुढं जायचं आहे आणि या 2 नंबरच्या लेअरला देखील हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आणखीन यात तुम्हाला 2 लेयर्स बघायला भेटतील, इथं आणि इथं. तर यांना अजिबात पेस्ट करायचं नाही इफेक्ट. त्यानंतर ग्रुप 2मध्ये जायचं आहे. इथे देखील 2 लेयर आहेत. या दोन्ही लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे आणि जी आपली तिसरी ग्रुप लेयर आहे त्या तिसऱ्या ग्रुप लेअरमध्ये जायचं आहे. तिसऱ्या ग्रुप लेअरमध्ये गेल्यानंतर देखील आपण त्याला एडिट ग्रुपमध्ये आधी क्लिक करूया. एडिट ग्रुपमध्ये क्लिक केल्यानंतर या दोन्ही लेअरला देखील हाच इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे. आता बघू शकता हा ग्रुप आणखीन एक वेळेस लहान झालेला आहे तर त्याला आणखीन एक वेळेस वाढवून घेऊ आणि प्रॉपर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स वगैरे अप्लाय झालेले आहेत. यावरती तुमचा लोगो लावणार असाल तरी देखील लावू शकता. लावणार असाल तर तुम्ही या कोपऱ्यामध्ये इथं लोगो जो आहे तो लावू शकता किंवा वरच्या या कोपऱ्यामध्ये किंवा या दोन्ही लेअरच्या मध्ये देखील लावला तरी लोगो चालून जाईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा प्रॉपर आपला एडिट झालेला आहे बघू शकता. आणि याला आता सेव्ह करण्यासाठी बॅक यायचं एक वेळेस, शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.